ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं न रसायन वापरलेली माती आहे. हा 24 तास भिजत घातली. मग सचिनला म्हणलं आपण फवारणी करायची. सचिन म्हणलं हा चहा दिसतोय म्हणजे काय औषध काय आहे नेमकं काय कळलं. मी म्हटलं मातीची फवारणी करायची आहे. फवारणी केली त्या दिवशी. मग मी रात्री फोन केला बाबा कसं काय आता प्लॉटवर फवारणी केली. सचिननं मला संध्याकाळी 8:30 वाजता सांगितलं की भरपूर कीड आहे. भरपूर कीड आहे. तुम्हाला कीड दिसत होती? कीड म्हणजे हा म्हणला की प्लॉट जातोय काय कोणाच ठाऊक. करप्यासारखं दिसणं हे एक आणि कीड हे दोन. आपलं मागचा इफेक्ट होतोय की नाही असं म्हणत बघितलं. एक 5-6 दिवस गेल्यानंतर कीड दिसायची बंद झाली, काळोखी वाढली. करप्यात जी पानं पहिल्या स्टेजला आम्हाला पिवळी दिसायची ती दिसायची बंद झाली. मला असं म्हणायचं आहे की मातीची फवारणी केल्यावर तुमचे 100%. मित्रांनो, हे संतोष गावडेंचं वाक्य प्रत्येकानं ऐकून घ्या. आज हे तिन्ही अनुभवी कष्टकरी शेतकरी काय सांगतायत. आज भाजीपाला हे अतिशय संवेदनाक्षम सेन्सिटिव्ह पीक असतं. प्रचंड रसायनाचा मारा केला जातो. असं संतोष गावडेंनी मातीची फवारणी मारली. माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, हलक्यात घेऊ नका त्या गोष्टीला.